सुरू झालं. नमस्कार, मी अनघा एरंडे. मराठी विश्व सख्या ह्या प्रोग्राम मध्ये आम्ही ह्या वर्षी असं डिसाईड केलं होतं की मराठी विश्व न्यू जर्सीच्या पास्ट वुमेन प्रेसिडेंट यांची मुलाखत घेऊ. मला तेव्हा असं माहित नव्हतं की आपल्याकडे एवढ्या वुमेन प्रेसिडेंट 40 वर्षाच्या हिस्ट्रीमध्ये होऊन गेल्यात. त्याच्यातली वन ऑफ आवर पास्ट वुमेन प्रेसिडेंट इज वर्षा गाडगे. आणि वर्षा, तुझ्याबद्दल मला खूप माहित नाहीये. I think I was a member when you were the president. I've seen you briefly there. पण तुझी अशी पर्सनल ओळख तर अजिबात नाहीये आपली दोघींची. तर तुझ्याबद्दल थोडंसं सांगतेस का? आणि फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू आवर प्रोग्राम. नमस्कार मंडळी, तुम्हाला आणि अनघा तुला सुद्धा. आणि फर्स्ट ऑफ ऑल माझी ओळख सांगण्याच्या आधी लेट मी थँक यू प्रॉपरली की तू हे जो इनिशिएटिव्ह घेऊन हा उपक्रम सुरू केलायस की 5 विमेन फिमेल प्रेसिडेंटच्या तू मुलाखती घेतेस, हे अतिशय चांगलं तू करतेस. कारण काय होणार आहे की आम्हाला तसे आमच्या टेन्युअरच्या वेळेला असताना लोक आम्हाला ओळखत होते, पण वन्स यू आर गॉन मग लोकांच्या ते एवढं लक्षात राहत नाही. आणि काही काही गोष्टी या प्लॅटफॉर्ममुळे आम्हाला ज्या सांगायची संधी तू दिलीस की ज्या खूप जणांना माहीत पण नसतील, तर अशा काही गोष्टी आहेत. आणि आम्हाला कोणाकोणाचे आभार मानायचे असतील, कारण इट्स अ टीम वर्क, त्यामुळे आम्हाला सगळ्यांकडून मदत मिळालेली आहे. तर ही एक संधी मी स्वतः असं मानते की मला काही जणांचे आभार मानायची पण ही संधी मिळेल या प्लॅटफॉर्ममुळे. तर तो आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल तुझे खरंच मी आभार मानते परत एकदा, मराठी विश्वाच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने सुद्धा. थँक्यू वर्षा, छान बोललीस. आपल्याला कधी कधी खरंच नाही ग, पण आपल्याला खरं जेव्हा आपण हे सगळं करत असतो, आता मी पण बोलत आहे, मला ते दिसतंय की काय काय गोष्टी आपल्याला जे आपल्या पाठीमागे जे आहेत लोक त्यांच्या ते नसते तर खूप गोष्टी जमल्या नसतात. अगदी अगदी. तर व्हेरी नाईस वे ऑफ लुकिंग ॲट इट. पण आता वर्षा कोण आहे हिची ओळख करून द्या. वर्षा म्हणजे मी अगदी काही फार मोठी सेलिब्रिटी किंवा महत्वाची व्यक्ती असं नाही, पण प्रत्येकाला काहीतरी पास्ट आणि एक सुरुवात असते. म्हणून मी माझा जन्म गिरगावातला, कारण आई गिरगावातली होती, पण नंतरचं सगळं आयुष्य माझं पार्ल्यामध्ये म्हणजे विले पार्ल्यात गेलं. म्हणजे तुम्ही मला पार्ला प्रॉडक्ट म्हणू शकता आणि पार्लेजी पण म्हणू शकतात. म्हणायचे तेव्हा पार्लेजी, कारण जी म्हणजे गाडगे. पार्ले वॉज अ गुड नेम, मला ते आवडायचं. मी पार्ले टिळक शाळेत, पार्ले टिळक विद्यालयामध्ये माझं शिक्षण झालं, जी त्यावेळची एक अतिशय म्हणजे त्याला स्टेटस असलेली शाळा होती. खूप छान एज्युकेशन मिळालं आम्हाला त्या शाळेत शिक्षण. आणि नुसतं शिक्षण नाही, पण तर चौफेर ज्याला म्हणतात की व्हर्सटॅलिटी जी डेव्हलप होते आपल्यामध्ये, त्याला पोषक वातावरण खूप होतं ते. तर आताची जी माझी पर्सनॅलिटी आहे, आउट गोईंग, किंवा मला लोकांशी बोलायला आवडतं, इंटरॅक्ट करायला आवडतं, इंटरव्ह्यूज घ्यायला आवडतात, आय लाईक टू बी ऑन स्टेज, या सगळ्या माझ्या ज्या आवडी आहेत त्याची मुळं जर बघायला गेलं तर ती शाळेत माझी रुजलेली आहे. म्हणून मी शाळेला खूप महत्व देते माझ्या आयुष्यात, की हे सगळं शाळेमुळे झाले. तर मी शाळेची खूप ऋणी आहे. आय एम रिअली इंडेटेड टू माय स्कूल. आणि दुसरे म्हणजे माझे पेरेंट्स आणि माझे एस्पेशली माझे वडील, ते खूप, ही वॉज लाईक अ व्हर्सटाईल जिनियस. म्हणजे इतक्या गोष्टी त्यांना, म्हणजे मला असं कधी कधी आश्चर्य की एका माणसामध्ये एवढे कलागुण असू कसे शकतात असतात. तर जे अभिनयाचं जे बाळकडू म्हणतात किंवा एक आवड अभिनयाची, मग ती मला त्यांच्यापासून, ते पण नाटकातून कामं करायचे आणि त्यांना खूप भाषा यायच्या आणि ते मराठी नाटकं गुजरातीत ट्रान्सलेट करायचे. आणि ते करण्यासाठी गुजरातीचे नामवंत दिग्दर्शक आमच्या घरी यायचे. तर आमच्या काय तेव्हा जागा लहान होत्या, त्यामुळे तो जो एक्सचेंज व्हायचा त्यांच्यामध्ये, तर आय वॉज द विटनेस फॉर दॅट, की मी ते सगळं ऑब्झर्व केलं. तेव्हापासून मला त्याची आवड लागली की अभिनय काय, म्हणजे नाटक काय, ह्याच्याबद्दल क्युरिओसिटी. आणि म्हणून मग त्याच्यावर मला नंतर काम पण करावं असं वाटायला लागलं. आणि ते उत्कृष्ट रायटर होते, इंग्लिश मराठी दोन्हीवर कमांड होती चांगली. त्यामुळे त्यांनी मला खूप एनकरेज केलं, म्हणजे हे सुप्त गुण जे आपल्यात असतात, पोटेन्शियल, ते पुढे डेव्हलप होण्यासाठी. मग मी पार्ला कॉलेजला गेले
आणि मी आर्ट्सची पदवीधर झाले, BA झाले मी पार्ला कॉलेजमध्ये. आणि मग जॉब घेतला एक फार्मास्युटिकल मध्ये, बरेच वर्ष जॉब केला मी तिथे. पण मी गप्प बसलेले होते. मी तिकडे एक मॅगझिन चालू आहे आमचं संदेश म्हणून एक म्हणजे मंथली एक मॅगझिन होतं. त्याच्यात मग मी सगळ्या आमच्या स्टाफ किंवा जे काय खूप स्टाफ होता आमचा, त्यांच्या प्रत्येकाच्या छोट्या छोट्या मुलाखती त्यांच्यावर, मग त्यांना पण बरं वाटायचं की आपल्यावर कोणतरी लिहितंय, म्हणजे वर्कर्स वगैरे सगळ्यांचेच त्याच्यात फोटो देऊन वगैरे असे ते एक चालवायची. मी दिवाळीची लायब्ररी सुरू केलेली ऑफिसमध्ये, ती चालवायची. तर असे म्हणजे उद्योग चालू असायचे, म्हणजे काही ना काहीतरी कलेच्या क्षेत्रामध्ये किंवा लिखाण वगैरे चालू असायचं सगळं ते. नंतर काय झालं, मग इथे आलो. इथे यायचा मला संधी मिळाली. माझ्या मिस्टरांना लग्न झालं, लव्ह मॅरेज होतं त्या काळी. पण एक खूप ती लग्नाची पण एक गोष्ट आहे आमच्या, पण ती ह्याच्यात आता फिट होणार नाही म्हणून सांगत नाही, पण इट वॉज व्हेरी एक्साइटिंग. मी तुम्हाला दोघांना बघितलंय दांडिया खेळताना आणि ऑल, तर तू सांग आता तर सांगायलाच पाहिजे. तर ते काय व्हायचं, माझ्या घराच्या समोर त्याच्या मित्राची बाल्कनी होती, त्यामुळे तो यायचा तिकडे. पण तो तेव्हा CA करत होता, त्यामुळे तो म्हणाला मी जास्ती त्याच्यात, नाहीतर मला CA माझं झालं नसतं. त्यामुळे ते झाले नंतर. आणि मी तशी स्टुडियस होते जरा, म्हणजे ते मला हे सारखं पुस्तकाची रिसर्च करायचं, अमकं करायचं, ह्याच्यात खूप आवड होती. त्यामुळे मी ते एवढं सिरियसली घेत नव्हते. पण शेवटी मला घ्यावं लागलं ते सिरियसली, कारण तुम्हाला माहितीये की वन्स यू फॉल इन लव्ह, तुमचं सगळं बाकीचं सगळं बाजूला जातं मग ते सगळं. त्यामुळे ते सगळं झालं, लग्न झालं चांगलं. म्हणजे माझ्या मनासारखं मला अरेंज मॅरेज नव्हतंच करायचं, मला लव्ह मॅरेजच करायचं होतं. कारण हे त्यावेळेला, आमच्या वेळेला ती मिल्स अँड बून आणि खूप ते हे होतं, त्यामुळे त्याचा बराच इन्फ्लुएन्स व्हायचा. मिल्स अँड बून्स, बापरे. मी ते 3 शब्द खूप दिवसांनी ऐकले. ते मला आठवतं वर्षा, ते रद्दीवाले घेऊन जाऊन तुम्ही शोधायचा, राईट? हो, की ते मिल्स अँड बून्स आणि ते ₹1 किंवा ह्याला मिळायचं. आणि अगदी तुमच्या जितक्या मैत्रिणी आहेत त्यांच्याकडे कुठलं तरी मिल्स अँड बून्स असायचं, मग त्यांना अगदी ते मग मी माझं देते, असं ते चालू असायचं. हो, असं सारखं असं एक्सचेंज करून वगैरे. तर त्या इन्फ्लुएन्स खाली पण एव्हरीथिंग वेंट वेल. आणि आतापर्यंत आम्ही छान, म्हणजे एवढी वर्ष लग्नाला झाली असं वाटत नाही, आम्ही खूप खेळीमेळीने म्हणजे असं अजूनपर्यंत. आणि आय एम रिअली थँकफुल की एवढा छान मला जसा पाहिजे तसा, त्याला पण ह्या सगळ्यात इंटरेस्ट आहे, खूप कॉमन इंटरेस्ट आहेत आमचे. त्यामुळे इट वर्क. मग एक छान मुलगा झाला, तो पण छान निघाला. तो पण छान. आणि बाय द वे, आम्ही आता तुला असा प्रश्न पडला असेल की तू रात्रीच्या 8-9 वाजता माझ्याशी बोलतीयस आणि इथे एवढा लख्ख उजेड कसा आहे माझ्या इथे. तर मी आता हवाईत आहे, तर मी तुला अलोहा करते हवाईतून. मी मुलाकडे आले. I am so jealous, Varsha. I am so jealous. I know many people are jealous. कारण इथे इतकं सुंदर आहे ना. छान. It's supposed to get very cold overnight. I know, yeah. Bad. इथे आता 84 आहे. म्हणजे मी आज सकाळी आम्ही दोघी बाहेर गेलो होतो, इतकं छान होतं. मी म्हटलं, म्हणजे आपण तरसतो म्हणतात ना अशा हवेला, तशी त्यामुळे छान वाटतंय मला. आता बोलताना पण खूप छान वाटतंय. तर अलोहा तुला परत एकदा हवाईतून. आणि तर मी कुठपर्यंत जाते, झालं लग्न. मग आम्ही इथे अमेरिकेला आलो. त्याला कम्प्युटरच्या जॉबच्या थ्रू इथे चान्स मिळाला. आणि इथे आल्यावर मला अगदी असं कानकोंड व्हायचं. म्हणजे मला असं वाटायचं की कोणीतरी घरावरून असे फेरीवाले ओरडत जातात ना आपल्या इथे इंडियात, तसं कोणतरी जावं, किंवा कोणीतरी येऊन कचाकचा भांडावं बाहेर येऊन, कोणी काहीतरी आवाज करावा, असं वाटायचं. त्यामुळे मी कारण घरात फक्त मी आणि मुलगाच असायचो. आणि पहिले 6 महिने तर त्याचं शाळेत वगैरे ऍडजस्ट होईपर्यंत सगळा वेळ गेला. मला काही जॉब तेव्हा घेता आला नाही. नंतर मी इथे कम्प्युटर प्रोग्रामिंग केलं, जॉब इन्स्टिट्यूट जॉईन करून. आणि त्याचा 1-1.5 वर्षाचा प्रोग्राम होता. नंतर मला जॉब लागला. मग जॉब माझे पुष्कळ वर्ष जॉब चालू राहिला माझा. आणि सायमल्टेनियसली काय झालं, आता मराठी विश्व माझ्या जीवनात कसं आलं ते सांगते. हे सगळे माझं पर्सनल इथपर्यंत सुरळीत, मस्त स्मूथ लाईफ, काही प्रॉब्लेम नाही असं गेलं. आणि इथे रवी मराठी विश्वाचा ट्रेझरर होता, म्हणजे कोषाध्यक्ष.
त्यामुळे, आणि तेव्हा काय आपलं वास्तू नव्हती, MVCC नव्हतं तेव्हा, त्यामुळे आमच्या घरी मीटिंग व्हायच्या त्यावेळेला बऱ्याच वेळेला. तर ही सगळी लोक जमायची, डॉक्टर लोथे, रोहिणी बोडस, शकून, सगळे बऱ्याच जणांना मी बघितलंय आमच्या इकडे, आणि त्यांच्या त्या डिस्कशन मीटिंग चालायच्या, आणि मी सायलेंट स्पेक्टॅटर, आणि मी त्यांना सगळं खायला प्यायला वगैरे त्याच्यात मी बिझी असायची, पण माझा काम तिकडे असायचा की काय म्हणजे, आणि मला त्याच्यातूनच इंटरेस्ट आला. म्हटलं, आणि मला ना कौतुक वाटायचं या लोकांचं सगळ्यांचं, की एवढे आपले जॉब सांभाळून, मुलं सांभाळून एवढं मोठं हे काम करतायत, आणि आपली संस्कृती भाषा टिकवण्यासाठी किती धडपड करतायत. खरंच मला कौतुक वाटायचं त्यांचं. मी पण त्यांना म्हणायची, माझं काही तुम्हाला हेल्प झाली तुम्ही सांगा मला, काही मी काही करायला, व्हॉलंटियर म्हणून काम करायला वगैरे. आणि नंतर मला ती संधी आली, आणि मग जेव्हा जेव्हा अशी अपॉर्च्युनिटी येईल तेव्हा मी करायची, म्हणजे अगदी ते फूड वाडा सगळ्यापासून, म्हणजे असं असा माझा हळूहळू मराठी विषयात माझा शिरकाव झाला. आणि पण मला तेव्हा असं एकदाही वाटलं नव्हतं की मी अशी कधीतरी प्रेसिडेंट होईन, असं मला वाटलं नव्हतं. मला माझी एवढीच इच्छा होती की मला हेल्प करता यावी, आणि जरा आपलं काही भाषेच्या ह्याचं कॉन्ट्रीब्युट करता आलं आपल्याला तर करता यावं, कुठे रंगदीप मध्ये एक लेख लिहावा, साहित्य गुंजात भाग द्यावा, असं करून, आणि सोशलायझेशन, एवढीच माझी माफक अपेक्षा होती मराठी विषयात. पण नंतर ना माझ्या नकळत मी एवढी त्याच्यात गुरफटत गेले, आणि ते गुरफटणं मला खूप आवडायला पण लागलं. म्हणजे मग मला टाइम मॅनेजमेंट करायला लागली. मला पण जॉब होता, मला लांब ड्राईव्ह करून जायला लागायचं, आणि ते सगळं मुलगा वाढत होता या इकडच्या एन्व्हायरमेंटमध्ये, ते सगळं सांभाळत. पण तरी सुद्धा मला याच्यासाठी मी वेळ देऊ शकले, आणि त्याचा मला खूप नंतर फायदा झाला. फायदा इन द सेन्स माझ्या ओळखी वाढल्या, मला लोकांची इंटरॅक्शन व्हायला लागली, हेल्दी माइंडसेट व्हायला लागला, असं डिप्रेस वाटायचं ते कमी वाटायला लागलं, की आपण कोणी नाही ते आजूबाजूला, असं नाही वाटायचं. त्यामुळे ते छान. डॉक्टर घाणेकरांकडे पण आम्ही गणपतीला वगैरे जायला लागलो, त्यांच्या इथे पण एक छान मला प्लॅटफॉर्म पण मिळाला तिकडे माझं काही सादर करायला वगैरे. त्यांनी खूप मला एनकरेज केलं. मग त्यांची पण ऋणी आहे, दोघेही डॉक्टर गीता घाणेकर आणि रमेश घाणेकर, खूप त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यामुळे अशी मग सुरुवात झाली, आणि मग हळूहळू मग मराठी विश्वाचे बरेच पैलू कळायला लागले, म्हणजे किती छान सगळे कॉन्ट्रीब्युट करतात, त्यांची किती मदत होतीये, किती मेंबरशिप दिवसेंदिवस वाढतीये, लोक जास्तीत जास्त यायला लागलेत, कार्यक्रम किती दर्जेदार असतात, खूप क्वालिटी प्रोग्राम्स नेहमी देतं मराठी विश्व. त्यामुळे मग माझं ते कार्यक्षेत्र झालं. नंतर मग बोर्डावर आले वगैरे, आणि तिथे पण काम केलं ऍज अ मेंबर. आणि मी जास्त दिवस काम केलं नव्हतं, मी 1-1.5 वर्ष होते बोर्डावर, आणि मी लगेच मला प्रेसिडेंट व्हायचा चान्स मिळाला. त्यामुळे कम्पॅरेटिव्हली मी लवकर झाले. आणि जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा मला असं वाटतं की ज्या आधीच्या ज्या फिमेल प्रेसिडेंट्स आहेत सगळ्या, म्हणजे प्रतिमा, शकून, पुनीत, मीना देवधर, शैला विद्वांस, चित्रा लेले, सगळ्याच म्हणजे ज्या ज्या कोणी झाल्या त्यांचा इतका मला माझ्यावर इन्फ्लुअन्स झाला असं मला वाटतं. कारण त्यांची काम करण्याची पद्धत, प्रत्येकीची ऑर्गनायझिंग कपॅसिटी, मॅनेजमेंट स्किल्स, तुमचे इंटरपर्सनल स्किल्स, हे इतके छान आहेत या सगळ्यांकडे की त्यांनी ते सगळी कामं करून घेण्याची हातोटी, हे सगळं नकळत मी ते ऑब्झर्व करते. कारण मला माणसांना ऑब्झर्व करायला आवडतं, आणि एस्पेशली जनरली मी कोणाच्यात ते फनी विनोदी आहे का हे ऑब्झर्व करते नेहमी, बिकॉज दॅट अपील्स टू मी. पण ह्यांच्या बाबतीत त्या गंभीर राहून सुद्धा इतकं छान काम करायचं ना की मी एकदा गमतीने प्रतिमाला म्हटलेलं, प्रतिमा लेले, मी म्हटलं प्रतिमा मला तुझ्या साड्या पण माहिती नाहीयेत. तर प्रतिमा अगो प्रत्येक वेळेला नवीन नेसते की मी साडी. तर मी म्हटलं अगो पण त्याच्यावर एपरन असतो ना कायम, त्यामुळे मला मी कधी बघितल्याच नाही तुझ्या साड्या. आणि तेव्हा मग तिला ती वाली हो म्हणजे हे मी कॉम्प्लिमेंट म्हणून घेत. म्हटलं हो, इट इज मेंट टू बी अ कॉम्प्लिमेंट. इतकी ती पदर खोचून, म्हणजे ती स्वतः प्रेसिडेंट असली तरी ती हातात पळे घेऊन सगळीकडे हे, म्हणजे तिला काही असं इनिबिशन्स नव्हती, आणि अजिबात एअर नाही कसली. अशा सगळ्याच जणी होत्या, इव्हन चित्रा वगैरे, इतक्या. आणि इतकं छान, म्हणजे छान वाटायचं त्यांच्याशी इंटरॅक्शन करताना. अशा होत्या. शैला शी इज व्हेरी डायनॅमिक, म्हणजे
खूपच कामाला वाघ म्हणतात ना तशी आहे ती. अगदी पुनीत, अगदी खूप सगळी, ती तर खूप मल्टाय टॅलेंटेड आहे, सगळं कम्प्युटरचं सगळं वगैरे ते बघणारी वगैरे. त्यामुळे यांच्याकडून बरंच खूप शिकलं आणि दॅट गेव मी द इन्स्पिरेशन की आपण पण कधीतरी हेल्म ऑफ अफेअर्स म्हणतात तसं व्हायला पाहिजे, की आपल्याकडून पण बरंच काय काय केलं जाईल, मला कॉन्ट्रीब्युट करता, माझी ऑर्गनायझेशन आहे असं मला मग तेव्हापासून वाटायला लागलं. आणि त्याच्यात एक मी हे कोणालाही सांगितलं नाहीये, पण मी तुला सांगते आज की तेव्हा आमच्या इथे मराठी विषयात जे स्वयंसेवक किंवा व्हॉलंटियर जे करायचे, तर एस्पेशली बायका, त्यांना असा तो मोठा सॅश द्यायचे असे, म्हणजे आपण मिस युनिव्हर्स वगैरे कसं असतं त्याच्यात हमाल सुंदरी म्हणून त्यांना द्यायचं. त्याला ते मला आठवतं की ते जे चांगलं काम करायचे त्यांना हमाल सुंदरी असं किताब द्यायचे. तर मला ते म्हटलं मला एकदा तरी मिळायला पाहिजे ते, म्हणून त्या ह्याने तरी मी भरपूर काम म्हटलं एकदा तरी मला ते हमाल सुंदरी. मी हे ऐकलं नव्हतं, मी खरंच नव्हतं ऐकलं. नाही तर हवाई सुंदरी हमाल सुंदरी. हो, त्यामुळे माझं स्वप्न होतं, म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना मला एअरोस्पेस हवाई सुंदरी व्हावं असं वाटायचं, पण ते अशा दृष्टीने थोडीशी अक्षरं बदलून पूर्ण होईल असं मला वाटलं नव्हतं. पण ते पण एक मला एक स्फूर्ती येण्यासाठी ते पण हे होतं एक, म्हणजे इतकं हे छान होतं की लोकांना कसं इंड्यूस करायचं काम करायला वगैरे, हे छान, म्हणजे ह्या छान छान गोष्टी आहेत त्याच्या, अशा बारीक बारीक पुष्कळ असायच्या मराठी विषयामध्ये. तर असं मी आले आणि तेव्हा MVCC म्हणजे मराठी विषयाची याची कम्युनिटी सेंटरची कमिटी, ते सगळं नवीन होतं. त्यामुळे मी जेव्हा आले 2012 मध्ये, तेव्हा एक नुकतीच मला आठवतं विशेष AGM झालेली, म्हणजे सर्वसाधारण सभा जानेवारी, आणि त्याच्यात त्यांनी असा डिसिजन घेतलेला की MVCC साठी 2 वर्ष द्यायची आणि त्यांना स्वावलंबित म्हणजे सेल्फ सफिशियंट करण्यासाठी तो वेळ दिलेला, आणि एक सर्टन अमाऊंट वॉज केप्ट असाइड की तुम्ही त्याचा वापर करून हे सगळं करा. तर तेव्हा फ्रंट बिल्डिंग, बॅक बिल्डिंगच्या सगळ्या दुरुस्त्या, डम्पस्टर क्लिनिंग आणि ही सगळी प्रोजेक्ट होती, ती माझ्या टेन्युअर मध्ये झाली. मी ती स्वतः सुपरवाइज केलेली, ती मी जायची तिथे सकाळी स्वतः. आणि ही जी MVCC ची टीम होती, म्हणजे प्रशांत कोल्हटकर, अमोल पुरव वगैरे, ते 6 जण होते ते, आणि त्याचे हेड होते डॉक्टर चेंबूरकर, जे आता आपल्यात नाहीये, ही एक्सपायर्ड. पण त्यांनी ह्या 7 जणांनी इतकं काम केलेलं की मला त्या मराठी गाण्याची आठवणीची की वेडात मराठे वीर दौडले सात, अगदी पॅशनेटली इतकं छान काम करायचे ते. म्हणजे मला पण खूप त्यांनी हेल्प केलेली. मी त्यांना माझा काही अडलं वगैरे तर त्यांनाच विचारायचे, आणि दे वर ऑलवेज रेडी टू हेल्प मी. प्रशांतने वगैरे खूप मला हेल्प केली, डॉक्टर चेंबूरकर, आणि मीटिंग्स मध्ये वगैरे पण सगळं व्यवस्थित ते सगळं एक्सप्लेन वगैरे करायचे. त्यामुळे ते एक आमचं हे झालं. आणि मग त्याला फंड रेझिंग म्हणून मग खूप प्रोग्राम केले, म्हणजे सांगते स्वरानंद किंवा स्वानंद किरकिरे आलेले, त्यांचा प्रोग्राम, नंतर 2दा सूरबहार झालेला, स्वरधार, बाकीच्या कार्यक्रमांबरोबर हे पण. आणि आम्हाला म्हणजे क्वाईट अ लॉट मिळालं त्याच्यापासून. आणि ह्याच्यात माझ्या टीम, म्हणजे मी नेहमीच असं, म्हणजे माझा विश्वास आहे की एकटा माणूस काही करू शकत नाही. देर इज ऑलवेज अ टीम. टीम वर्कच असतं नेहमी सगळं आयुष्यातलं. कुठलंही तुमचं काम घ्या तुम्ही, जर इफ यू लुक बॅक, तुम्हाला असं कळतं की आपण एकटे नाही, आपल्याला बऱ्याच जणांचा सहभाग, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खूप जणांचा आहे. अगदी तुमच्या इथे फिजिकली ते हजर नसेल तरी तुम्ही त्यांना आठवून पण काही काही करता कधी कधी, इतकं हे असतं. त्यामुळे माझी टीम खूप छान होती. मला दीपाने रंगदीपच्या वेळेला पण जाहिराती मिळवायला वगैरे खूप हेल्प केले. दीपाच्या मिस्टरांना मी सांगितलं, सुभाष लिमये, त्यांनी रंगदीपच्या वेळेला मला खूप हेल्प केली. तर असे म्हणजे असे जीवाला जीव देणारे म्हणतात होते ना, तशी चांगले अगदी टीम होती. आता स्वानंद किरकिरेंच्या त्यांना बोलावण्यापासून सगळं नेटवर्किंग चांगलं होतं खूप जणांचं, त्यामुळे हे प्रोग्राम करू शकलो आम्ही. म्हणजे जवळजवळ 16 कार्यक्रम झाले माझ्या टेन्युअर मध्ये. आणि हो, म्हणजे आपले नित्य आणि नैमित्तिक दोन्ही, म्हणजे जे नित्य म्हणजे गणपती, दिवाळी, संक्रांत, आणि पण व्हॅलेंटाईन डेचा प्रोग्राम पहिल्यांदा झालेला आणि तो खूप आवडलेला सगळ्यांना. व्हॅलेंटाईन डे, तर आणि तो त्याची ते मी हे केलेली, त्याची काय म्हणतात त्याला, ते फॉर्मॅट केलेला,
या लोकांनी ते एनहान्स केलं सगळं आणि एक सुंदर प्रोग्राम आम्हाला देता आला. त्याच्यात आमचं थोडंसं फंड रेझिंग, म्हणजे हे सगळे प्रोग्राम त्याच्यातून आम्ही वी ट्राय टू रेज सम फंड्स आणि ते बऱ्याचशा प्रमाणात यशस्वी झाले ते प्रोग्राम सगळे. तर आणि तेव्हा काही नवीन प्रोग्राम चालू झाले होते एमव्हीसीसी, म्हणजे फॉर एक्झाम्पल टोस्ट मास्टर्सची कल्पना खूप छान होती आणि माझ्या ऑफिसमध्ये टोस्ट मास्टरला मी पण भाग घ्यायची बऱ्याच वेळेला. त्यामुळे इकडे पण म्हटलं चांगलं आहे, म्हणजे तुमची स्किल्स डेव्हलप होतात ना, ओरेटरी स्किल्स किंवा इंटरपर्सनल स्किल्स सगळेच म्हणजे त्याच्यात हे होतात. ते हा चांगला म्हटलं कार्यक्रम आहे. योगाचे वर्ग सुरू झाले होते, नंतर एसएटीचे क्लासेस सुरू झाले होते त्यावेळेला. म्हणजे एमव्हीसीसीचा उपयोग जास्तीत जास्त कारणासाठी व्हावा आणि आम्ही लोकांना अपील पण करायचो की तुमचे मॅक्सिमम जे प्रोग्राम असतात घरचे वगैरे ते तुम्ही एमव्हीसीसीत करा. आता माझे स्वतःचे 3-4 प्रोग्राम मी एमव्हीसीसीतच केलेले, म्हणजे ग्रॅज्युएशन अमकं तमकं सगळं. त्यामुळे आम्ही वी यूज टू इन्सिस्ट अपॉन इट की म्हणजे त्या योगे आपल्याला काहीतरी उत्पन्न मिळतं एमव्हीसीसीला. नंतर जेव्हा जेव्हा त्याच वर्षी हे झालेलं BMM ला मी गेले होते, रोड आयलंडला होतं मला वाटतं BMM त्यावेळेला, आणि तिथे मला इतकी छान फीडबॅक आली आणि आय फेल्ट सो प्राऊड की सगळ्या मंडळांचे प्रेसिडेंट आलेले तिकडे. तर मला टेक्सासच्या ज्या प्रेसिडेंट होत्या त्यांनी मला अगदी भेटून सांगितलं की आम्हाला तुमची ही सभागृहाची आयडिया खूप आवडली आणि आम्ही पण इथे आता असं एक आमचं घेणार आहोत सभागृह. असा आमच्यावर खूप छान इन्फ्लुएन्स झाला तुम्ही केलाय त्याचा. तर मला खूप अगदी छान वाटलं, म्हटलं कोणीतरी येऊन आपल्याला अशी चांगली फीडबॅक दिली तर आपल्याला असं खूप भरून येतं ना, तसं अगदी मला झालं. त्यामुळे हे सभागृह तर झालं ते खरंच एक चांगली गोष्ट झाली. म्हणजे पण ते नुसतं ठेवणं नाही, ते मेंटेन करणं अवघड आहे. त्याच्यासाठी सगळ्यांना भरपूर प्रयत्न करायला पाहिजेत, म्हणजे ह्याच्या पुढे पण जे टिकवायचं असेल तर वेगवेगळे कार्यक्रम आणि सगळं हे आणून वगैरे असं. तर ते झालं. नंतर काय झालं, त्याच वर्षी मी रंगदीपची पण संपादिका होते. म्हणजे मी 4 फ्रंटवर काम करत होते त्यावेळेला. मी प्रेसिडेंट होते, अध्यक्ष होते, रंगदीपची संपादिका होते, मी रेडिओ जॉकी होते, माझा प्रोग्राम मराठी चालू होता रेडिओवर. तर त्याच्यासाठी मुलाखती खूप लोकांच्या मी सांगते, संदीप अवचट, विजय कदम, शौनक अभिषेकी, अशा सगळ्या सेलिब्रिटीजच्या, खूप सेलिब्रिटीच्या मुलाखती वगैरे घेतल्या. इकडच्या लोकल सेलिब्रिटीजच्या पण घेतल्या मी, डॉक्टर मीना नेरुळकर वगैरेच्या. आणि मला आठवतं त्यावेळेला असे कार्यक्रम व्हायचे ना मंडळांचे, तेव्हा असे नाटकात काम करणारे वगैरे इंडियाहून बरेच लोक यायचे सेलिब्रिटी, ते आले रेली की आम्ही जे धावत त्यांच्या अर्ध्या मिनिटाच्या ग्रीटिंगसाठी आम्ही इतकी धडपड हे मला इतके पॅशनेटली आम्ही तो प्रोग्राम करायचो मराठी वैभव. स्नेहल आणि प्रदीप आणि माझ्याबरोबर अशोक देशपांडे होते, त्यांची मला अतोनात मदत झाली हा प्रोग्राम करण्यासाठी इतके वर्ष की पडद्या मागे राहून सुद्धा या माणसाने मला इतका सपोर्ट आणि इतकं छान काम केलंय. मी फ्रंटवर असायची, मी निवेदन वगैरे सगळं करणार, पण पाठीमागे ती गाणी सगळी रेकॉर्ड करणं, टेक्निकल डिफिकल्टी झाल्या तर सॉल्व्ह करणं, हे सगळं अशोक करायचा. म्हणून मी ह्या प्लॅटफॉर्मचा मला उपयोग त्यासाठी करून घ्यायचा की मला ह्या सगळ्यांना थँक्स सांगायचे, मी ऋणी आहे त्यांची. खरं माझे जे सक्सेस, व्हॉट एव्हर सक्सेस आय हॅव हॅड, त्याच्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे अशोकला मी कधीही विसरू शकणार नाही, इतकं त्याने छान काम केलं त्याच्यावर. रंगदीप आणि अश्लेषा देशपांडे, अश्लेषा, हो दोघे, ते अतिशय गोड कपल आहे, दोघेही इतके छान आहेत, अगदी मस्त. अश्लेषा पण बऱ्याच वेळेला आमची त्यावेळेला बोलणं वगैरे, मी तर 1-2दा त्यांच्याकडे जाऊन पण आले. खूप अतिशय छान कपल आहे ते. अशोकने खूप आणि निरपेक्ष, म्हणजे काही अपेक्षा न करता, वास्तविक त्याचा किती लांबून यायचा तो लॉंग ब्रांच वरून हो. म्हणजे मला कौतुक वाटायचं की माझ्या आधी तो आलेला असायचा. मी इथे एडिसनहून आमच्या स्टुडिओवर 5 मिनिटावर स्टुडिओ होता, तरी तो लवकर आला. म्हणजे मला त्याचं इतकं कौतुक, म्हणजे एखादा माणूस सिन्सिअर म्हणजे किती असू शकतो याचं तो उदाहरण. त्यामुळे आय रिअली थँकफुल टू हिम अशोक. आणि दुसरं मराठी वैभवच्या, तर काय झालं मराठी वैभवच्या, मग मी म्हटलं ह्याचा आपण फायदा करून घेतला. म्हणजे मी आमचा प्रोग्रामिंग डिरेक्टर होता स्टुडिओचा, त्याला मी सांगितलं की असं आम्ही अशा असोसिएशनला पण मध्ये आहोत, म्हणजे मी प्रेसिडेंट आहे, तर तू आम्हाला मराठी विषयाच्या प्रोग्रामचे जाहिरात करायला दे. ते आम्ही
मग तिथे प्रोग्राम असेल तर मग आम्ही सांगायला लागलो की पुढच्या शनिवारी असा असा प्रोग्राम आहे, मग आम्हाला कॉल यायचे, मग तुमचा कुठला प्रोग्राम, मग आम्ही म्हणजे त्याच्यातून तसे मेंबरशिप वाढली, असं पण त्याचा उपयोग झाला. म्हणजे हे ते दोन्ही असं कॉम्प्लिमेंटरी होतं एकमेकांना, त्यामुळे त्याचा पण आम्हाला उपयोग झाला. नंतर कमिंग बॅक टू रंगदीपच्या वेळेला एक मला आठवण आठवते की इथे रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही ते आर्टिकल सिलेक्ट करणं, मग ते सगळं करायचं आणि सगळं तयार झालं आणि ते युनिकोड मध्ये आम्ही केलेलं ते सगळं. तर तो जो महेंद्र होता तर त्यालाच नेहमी दरवर्षी द्यायचो आम्ही प्रिंटिंगचा, महेंद्र रेड्डी. तर तो आयत्या वेळेला त्याने सांगितलं की नाही, हे युनिकोड इज नॉट वर्किंग, तर तुम्हाला किरण फॉन्ट मध्ये ते करायला पाहिजे सगळं. बाप रे म्हटलं, हे मशीनवर चढत नाही म्हणाला. मी म्हटलं आता काय करायचं, हा आणि 3 दिवसात आम्हाला ते करायचं होतं अंक. मग मी एका माझ्या फोन कॉलवर इतके लोक मदतीला आले, मला विश्वास बसला नाही. राजश्री कुलकर्णी, छाया आराणके, नंदू आणि ही फुटाणे, नंतर विद्या, खूप लोक म्हणजे सगळ्यांनी, आणि आम्ही धडाधड सगळं टाईप केलं. रवी, मी सगळेच आम्ही बसलेलो आणि आम्हाला 2 का 3 वाजले सकाळचे सगळं पूर्ण व्हायला. असं करून करून आम्ही ते 2-3 दिवस बसून पूर्ण केलं आणि तो अंक मग चढला मशीनवर. म्हणजे हो, ही अतिशय म्हणजे ही तर मग ह्या लोकांचे अगदी लोटांगण घालावं इतकी त्यांची हेल्प झालेली आहे मला, खरंच. ते मी पण कधी विसरणार नाही. इतकं छान, म्हणजे असे लोक धावून येणं किंवा तुम्हाला मदत करणं इट्स व्हेरी रेअर, आणि त्यांनी ते केलं त्यावेळेला. हे असं काम केल्यामुळेच कामं होतात, नाहीतर होणं शक्य नव्हतं. रंगदीप म्हटलं यावेळेला पब्लिश होणार आहे की नाही हे मला भीती वाटत होती त्यावेळेला. दुसरं म्हणजे माझ्या अध्यक्षीय कारकिर्दीचा हायलाइट म्हणता येईल असं म्हणजे आमचा दिवाळीचा प्रोग्राम सगळा प्लॅन झालेला ऑक्टोबरचा, सगळे इन्व्हिटेशन्स आणि त्याची माहिती वेबवर वगैरे सगळी टाकलेली, सगळं झालेलं. आणि सँडी चंडी बनून कोसळली त्यावेळेला न्यूजर्सीवर, आणि आमचा सगळ्या प्रोग्रामवर अक्षरशः लिटरली पाणी पडलं सगळं. आणि काय करणार काय ना, ते नॅचरल कॅलॅमिटीला तुम्ही काहीच करू शकत नाही. पण मग त्यामुळे सगळं पोस्टपोन झालं. मग ते हॉल कॅन्सल करा, दुसरा हॉल बुक करा, मग ते सगळ्यांना कळवा. इतकी घाई आणि इतका टेन्शन त्यावेळेला. पण म्हणजे आमची टीम वॉज रिअली गुड. सगळ्यांनी येऊन मदत केली. ते वेबवरच परत घातलं, ते मी सगळ्यांना एक स्पीच त्याच्यावर दिलं, काय झालं वगैरे असं करून सगळं. आणि दुसरी गंमत म्हणजे माझं इंडियाचं तिकीट बुक झालेलं त्यावेळेला. मला एक 4 लग्न होती आणि सगळ्या माझ्या अगदी जवळच्या भाच्या. तर मी 15 दिवस म्हटलं मी जाऊन येते, आणि तिकीट बुक झालं. पण आता हे झालं त्यामुळे ते पोस्टपोन झाला ना प्रोग्राम. पण माझी त्यावेळची जी व्हाईस प्रेसिडेंट होती, उपाध्यक्षा राधिका देशपांडे, तिने एक्झाम्पलरी काम केलं. म्हणजे मी नसताना सुद्धा, आणि मी इंडियाहून कॉन्टॅक्टवर होते तिच्याशी. म्हटलं तुला काही लागलं तू व्हिडिओ कॉल कर, मी तुला सगळं सांगीन. मी तिकडे इथे बसलेली आहे, म्हटलं मी जरी दुसऱ्या प्रोग्राम असले तरी माझं लक्ष आहे बरोबर. पण तिने ते इतकं व्यवस्थित मॅनेज केलं की तिला हॅट्स ऑफ टू हर. खरंच सांगते की माझ्या अनुपस्थितीत पण तिने खूप छान, आणि तिने मला वेळोवेळी मदत केली. राधिका अगदी सावलीसारखी माझ्या बरोबर असायची नेहमी. ते वेबवर सगळं घालणं, वेबवर सगळं डेकोरेट करणं, इतकं खूपच काम केलंय तिने. म्हणजे शी वॉज, मी तिला म्हटलं तू प्रेसिडेंट होण्याचं मटेरियल आहेस, तू आता व्हाईस आहेस, पण खरंच खूपच काम तिने मला, आणि शी हेल्प मी अ लॉट. खूप सपोर्ट दिला. सगळ्या टीम मेंबर्सनी पण पुष्कळचा. किरण रेगे होते, त्यांनी पण खूप छान काम केलं, ते ट्रेजरर होते. ही वॉज व्हेरी सपोर्टिव्ह. आणखी पण सगळेच म्हणजे टीम मेंबर्स, दीपा होती, तिने पण मला खूप हेल्प केली. त्यामुळे हे सगळे जे प्रोजेक्ट जे राबवले गेले चांगले, ते त्याच्यामुळे, त्या टीम वर्कमुळे. कारण फॉर 1 पर्सन इट इज व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी एक्झॉस्टिंग, खूपच एक्झॉस्टिंग असतात ते. त्यामुळे हे काही असे हायलाइट म्हणजे मला जे आठवतात ना, कारण ह्याला आता 10 वर्ष झाली तरी आणि वेळ किती फटाफट जातो, राईट. तुम्ही जाता आणि विश्वाच्या बाहेर पडता आणि जातो. पण डिड यू कंटिन्यू विथ मराठी वैभव ऑल्सो, का तुला? म्हणजे आता नाही मी सध्या, पण बरेच वर्ष केले. मग नंतर काय झालं, ते स्टेशन ते डिझॉल्व्ह झालं.
धूम. आणि मग दिल म्हणून एक होता, त्याच्यावर आम्ही करायचो. पण ते पण हळूहळू मग आता मग स्नेहल आणि प्रदीपनी आता त्यांच्या घरी स्टुडिओ सारखं करून ते करतात. तर मला ते शक्य नव्हतं आमच्याकडे करणं, म्हणजे स्टुडिओ वगैरे, म्हणून मग मी देन आय ऑप्टेड आउट. आणि आता मी नाहीये त्याच्यामध्ये, पण परत जर मिळाला चान्स वगैरे तर करायची इच्छा आहे. आणि ह्याच्या सायमल्टेनियसली माझं लिखाण पण चालू असतं. माझं एक पुस्तक पब्लिश झालं, मुंबई ते मॅनहॅटन. आणि हो, तर ते मुंबईत त्याचं प्रकाशन रिलीज झालं. ते त्यावेळेला भारत कुमार राऊत आले होते प्रकाशनाला. तर ते छान झालं होतं प्रकाशन त्याचं. बरीच इथे पण मी ती कॉपीज आणलेल्या त्याच्या. आय हॅड अ व्हेरी गुड फीडबॅक, म्हणजे त्याचा रिस्पॉन्स चांगला. आता दुसरं मी करणार आहे, म्हणजे आय राईट मिस्ट्रीज. मी गुड कथा वगैरे लिहिते, तर मला त्याच्यात खूप इंटरेस्ट आहे. तर त्याचं एक मला आता पब्लिश करायचं, तर नेक्स्ट प्रोजेक्ट ते. त्यामुळे माझं लिखाण एकीकडे चालू असतं सगळं, दुसरीकडे माझं ऍक्टिंग चालू असतं. आता बऱ्याच नाटकांमध्ये वगैरे खूप कामं केली. शरद साठे आणि मीना नेहरूरांच्या खूप नाटकात कामं केली. आणि आमचे 4 चौघीचे खूप प्रयोग झाले सगळीकडे, ऑल ओव्हर US. आणि छान, खूप आय एन्जॉयड दॅट ऑल्सो. सायमल्टेनियसली सगळं ते चालू होतं. माझ्या घरी मराठी विषयाची लायब्ररी होती खूप वर्ष. आणि ती माझ्याकडे आली सगळी पुस्तकं. ती आम्ही सगळी त्याचे हे केली, कॅटेगरीज करून व्यवस्थित ती लावून लोक यायचे पुस्तकं घ्यायला वगैरे. मला छान वाटायचं, कारण पुस्तकांमध्ये खूप इंटरेस्ट ना, त्यामुळे ते सगळं केलं. मला विद्या देवने खूप मदत केली ते लावण्यासाठी वगैरे. राईट, विद्या होत्या तेव्हा. हो, विद्या देव येऊन माझ्या घरी आम्ही सगळी ती क्लासिफाय केली, सगळी पुस्तकं वगैरे. त्यामुळे त्याच्यासाठी मला खूप हेल्प झाली आहे. मग तुमचं पुस्तक कधी येत आहे, म्हणजे आता मी ते रिलीज करायला इंडियात जायचा विचार आहे, पण कोविडमुळे माझं जरा पोस्टपोन झालंय. म्हणजे जाता येत नाहीये कुठे एवढ्या फ्रीली. पण 1-2 वर्षात चान्स आला तर एव्हरीथिंग इज रेडी, म्हणजे मटेरियल रेडी आहे सगळं, फक्त ते पब्लिश करायचंय. आणि दुसरं म्हणजे मला माझे कथा वाचनाचे प्रोग्राम पण वाढवायचे. माझे झाले 4-5 प्रोग्राम. एकदा बॉस्टनला झाला, नंतर इंडियात असताना पण 2-3 झाले. तर ते म्हणतात की तुम्ही का नाही करत, म्हणून आम्हाला आवडेल यायला. म्हटलं आता मी त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करणार आहे, म्हणजे त्या डिरेक्शन मध्ये जाणार आहे आता मी. कथा वाचन आणि लिखाण हे 2 कंटिन्यू करणार आहात तुम्ही? हो. ओके. कथा वाचन काय करता, म्हणजे कुठल्या? माझ्याच कथा वाचते मी. ओके. कारण मी एक विनोदी तरी लिहिते, किंवा मी मिस्ट्री किंवा भयकथा तरी लिहिते, किंवा मग असे काय म्हणतात, नॉट एक्झॅक्टली रोमॅन्टिक, पण लाइटर साइड अशा. कधी प्रॉब्लेमॅटिक असतं त्याच्यात, काही असं वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण माझं असतं चालू. तू ऑडिओ बुक बद्दल विचार केलायस का मग? कशाबद्दल? ऑडिओ बुक. आपण ऑडिओ बुकचा केलाय विचार, कारण ते पण ऍक्सेसिबल आहे, म्हणजे जास्ती लोकांना. राईट. म्हणजे पण माझं आय बिलीव्ह इन डायरेक्ट काय म्हणतात त्याला, कॉन्टॅक्ट विथ पीपल. ती एक वेगळी एनर्जी असते त्याला, म्हणजे एनर्जी. आणि यू कॅन गेज देअर रिस्पॉन्स ऑल्सो फ्रॉम दॅट. Not bad to think about audio books also, because for people who cannot come to Boston to see you or New Jersey to see you, this is a good way. The podcast, audio books, I think that would be another good way for you to. That's a good suggestion. Thanks for that. मी त्याच्यावर विचार केला नव्हता, पण आता करीन त्याच्यावर. नाही, खरं बिकॉज मी तुम्हाला इंटरव्ह्यूच्या पहिलेही एकदा म्हटलं होतं की प्रभुत्व खूप छान आहे मराठी लँग्वेज वरती, म्हणजे भाषेवरती. आणि जसं तुम्ही आता म्हणाला, कोविडमुळे तुम्हाला कुठे जाता येत नाही, काय गोष्टी प्रत्यक्ष करता येत नाही, तर मग आपण पण आता डिजिटल एज मध्ये जरा असं बघायला पाहिजे. नाही, पण खरं तुम्हाला ती आवड आहे, तर इफ यू look for it, I think you will get some good success out of it. म्हणजे डेफिनेटली. आता मला आय फील लाईक मोर इन डेल्विंग इन टू दॅट, म्हणजे फाइंड आउट काय करता येईल. खरंच करा, म्हणजे नॉट ओनली युअर तुमच्या स्वतःच्या नाही, पण किती म्हणजे लोकांना, म्हणजे
ऐकायला किती बरं वाटतं. म्हणजे आपण ड्राईव्ह करतोय, तुम्ही ऐकता, तर तसं तुम्ही ऑडिओ बुक्स पण करू शकता. देर इज Amazon Kindle वरती तर किती पुस्तकं आहेत म्हणजे. सो तर तसं बघा, दॅट विल बी नाईस. आणि अजून काय मराठी विश्वाबद्दल अजून काय आठवणी? मराठी इतके एव्हरीथिंग इज क्लॅमरिंग. म्हणजे असं वाटतं की आता मी काय बोलू आणि काय नाही, असं इतकं काय काय मध्ये मध्ये असे फ्लॅशेस म्हणतात ना, ते आठवतात. हा, आणि काय झालं, हा एक म्हणजे सांगायचं म्हणजे मी खूप प्रोग्रामचं कॉम्पेअरिंग वगैरे केलेलं आहे. मीनाने जो हे नाट्य महोत्सव केलेला आहे की ज्याला इंडियातून जवळजवळ 100च्या वगैरे वरती सगळे एकापेक्षा एक सेलिब्रिटीज आलेले आणि खूप केलं, तर तिकडे त्याचं मी निवेदन केलेलं त्या प्रोग्रामचं. आणि तिथे त्या राणी वर्मा वगैरे, आशालता वगैरे बसलेल्या, तर तिने मला ते बॅकस्टेज येऊन सांगितलं की तुम्ही फार छान निवेदन करताय वगैरे, असं तुमचे मध्ये मध्ये विनोदी करताय, ते आम्हाला छान वाटतंय ऐकायला. तर मी म्हटलं, हो तुम्ही येऊन सांगणं हेच माझ्यासाठी खूप आहे. नाही, मला हे माहित नव्हतं मीनाताईंनी हे केलेलं आहे म्हणजे. हो, छानच झालेला तो प्रोग्राम एकदम. असे 2-3 नाट्य महोत्सव ते आपले सगळे छान झाले. एकदा डॉक्टर लोथ्यांनी ते असताना केलेला, त्याचं पण मी केलेलं कॉम्पेअरिंग सगळं त्यावेळेला. तर मला म्हणजे ही आवड आहे, म्हणजे मला सगळं हे करायची, म्हणजे भाषेच्या रिलेटेड जे काय असेल ना ते मला आवडतं लिहिणं. आता रंगदीप मध्ये येतातच आर्टिकल्स, पण साहित्यकुंज पण मला कंडक्ट करायला आवडतो, कारण साहित्यकुंज तिकडचे लोकल जी टॅलेंट आहे ते छान, म्हणजे आता सुधीर आंबेकर, डॉक्टर लोथे किंवा जोशी हे खूप छान लिहितात आणि छान सादर पण करतात, तर त्यांचं ऐकायला खूप आवडतं. तर तो साहित्यकुंज कंडक्ट करायला मला खूप आवडतो, छान असतो. I'll keep that in mind. आणि तर तुम्ही you yourself are very gregarious. तुम्हाला I can see the personality is very extrovert. बोलायला आवडतं, लिहायला आवडतं, सगळं फाईन आर्ट्स मध्ये जे आहे तुम्हाला सगळं आवडतं. आणि you proved your worth, your mettle by being the president also. आणि खूप कामं तिथेही झाली तुमची. जाता जाता आता what would you tell other women or people who are listening in to today? काय ऍडवाइस तुम्हाला द्यायचा असेल, कोणी विचारलं की काय तुम्ही ऍडवाइस द्याल लोकांना, तुमचा पर्सनल, प्रोफेशनल, करिअर वाईज, वॉट एव्हर यू वॉन्ट टू गिव्ह? मला असं ऍडवाइसच नाही, मला नाही वाटत मी त्या लेवलवर अजून एवढी की मी कोणाला काहीतरी ऍडवाइस करू शकेन, पण एक सजेशन किंवा एक असं प्लेझंट एक्सचेंज म्हणून असं सांगू इच्छित आहे की ऑलवेज फॉलो युअर पॅशन. तुम्ही जर का पॅशन आपलं फॉलो केली ना, तर त्याच्यात तुम्हाला 100% सक्सेस असतं. की तुमचं जे पोटेन्शियल आहे, एव्हरीबडी नोज वेअर द पोटेन्शियल लाईज. त्यामुळे तुमचे जे ते जर का डेव्हलप झालं ना, तर आणि नथिंग गिव्ज यू ॲज मच प्लेजर ॲज यू डेव्हलपिंग युअर ओन पोटेन्शियल. त्यामुळे ते जरूर करा. आता तुम्हाला ह्याच्या काय म्हणतात, तकाजा म्हणतात तसं, तुम्ही एव्हरीथिंग इज रिक्वायर्ड ऑफ यू, की तुम्ही पैसे मिळवायला पाहिजे, तुमचं घर चालायला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला वेगळं काही करावं असं वाटलं ते तुम्हाला करावं लागतं. पण त्याच्याबरोबरच तुम्ही जर लायटर साइड ऑफ लाईफ डेव्हलप केली, आणि मला माझ्या ह्युमरने खूप मदत केली. जी माझी ह्युमरस ऍटिट्यूड आहे त्याने मला पुष्कळ, म्हणजे रिड्युसिंग द स्ट्रेस और व्हॉट एव्हर डिफिकल्ट सिच्युएशन कमिंग थ्रू दॅट, त्याच्यात मला खूप मदत झाली. की तुम्ही स्वतःच्या बाहेर येऊन स्वतःकडे फनी ह्याने बघितलं तर तुम्हाला तो प्रॉब्लेम राहत नाही, मग तुमचा तो ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतो. काहीतरी मदत येते तुम्हाला, युनिव्हर्स हेल्प्स यू असं माझं मत आहे. पण तुम्ही स्वतःतच राहिलात तर मग तुम्हाला मग ते सुचत नाही, असं ते बाहेर पडायला पाहिजे थोडं. आणि यू हॅव टू मीट पीपल अँड ऑब्झर्व देम. त्यांच्याशी प्रत्येकाशी बोलताना आपल्याला काय व्हॅल्यू मिळते, एव्हरीबडी हॅज गॉट पोटेन्शियल, तर काहीतरी व्हॅल्यू मिळते आपल्याला. त्यामुळे ते घ्यायचं नाही, मी पॉझिटिव्ह घ्यायचं, निगेटिव्ह ओके इट्स युअर व्ह्यू पॉइंट म्हणून सोडून द्यायचं, पण नेहमी पॉझिटिव्ह घ्यायचं नेहमी. असं केलं तर या. आणि मराठी विषयाच्या दृष्टीने तर मी सगळ्यांना अपील करीन, जे नवीन येऊ इच्छितात जरूर या. तुम्हाला सगळं मला माझी साहित्यिक तहान भूक भागवायचं हे एक साधन पहिल्यांदा मी
बघायची. पण नंतर इट गेव मी सच अ लॉट ऑफ इन्साइट्स आणि आय गॉट मोर अँड मोर ऍज आय वेंट डीपर इन टू दॅट. त्यामुळे तुम्हाला पण खूप व्हॅल्यू मिळेल त्याच्यातून. तुमचं स्वतःचे व्यक्तिमत्व डेव्हलप होईल, विकसित होईल चांगलं. तुम्हाला काहीतरी कॉन्ट्रीब्युट केल्याचं हे समाधान मिळेल. आपल्याला ऋण असतात, मातृऋण असतं, पितृऋण, तसं समाज ऋण पण असतं. तर ते मला संधी मिळाली की अल्पशा याने का होईना पण मला परतफेड करायची संधी मिळाली, म्हणून पण मला खूप चांगलं वाटतं मराठी विषयात काम केल्याचं, की आय कुड गिव्ह बॅक समथिंग टू बाय वे ऑफ रायटिंग, बाय वे ऑफ प्रेझेंटिंग, बाय वे ऑफ वर्किंग. असं त्याचा पण मला खूप आनंद आहे म्हणजे मराठी विश्व जॉईन केल्याचा. तर मी जरूर सगळ्यांना तेच सांगेन की तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही जरूर या ह्याच्यात. आम्हाला नवीन ताज्या दमाच्या, ताज्या रक्ताच्या लोकांची गरज आहे. रक्ताची गरज म्हणजे रक्ताची गरज आहे ते काय मी असं व्हॅम्पायर वगैरे म्हणून नाही, पण एक ताज्या नवीन आयडियाज, नवीन सगळं. बरोबर. आणि आताच्या ज्या नवीन टीम आहेत, आता मी बघते सगळं इतकं छान काम करतायत ते. म्हणजे अगदी आता परवाच आम्ही प्रोग्रामला गेलो होतो, त्या ह्याचा बे एरियातल्या लोकांचा प्रोग्राम झाला विठ्ठलावर. हो, इतका सुंदर ऑर्गनाईज केलेला, काही कुठेही गडबड गोंधळ काही नाही, व्यवस्थित लंच बॉक्सेस, छान फूड, सगळं एव्हरीथिंग वॉज सो मायक्रो मॅनेज, एकदम छान. त्यामुळे असे करणारे लोक आहेत, त्याचं खूप छान वाटतं की विश्वात असे लोक आल्यामुळे आपलं खरंच नाव आणखी वर जाईल आपल्या मराठी विश्वाचं, आणि जावं ही माझी इच्छा आहे अगदी. आणि त्याच्यासाठी काही मदत लागली, आम्ही सिनियर लोक नेहमी तयार असतो. तुम्ही कोणालाही म्हटलं अप्रोच करा, काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल, आम्ही आहोत. वी आर देअर फॉर यू ऑल द टाइम. थँक्यू व्हेरी मच वर्षा. आणि I don't think I have laughed so much at an interview. I'm glad I met you. नाही तर मला ना ते असं काय व्हायचं माहितीये, मी ह्या पोझिशन मध्ये मी पहिल्यांदा आहे. मी आय वॉज ऑलवेज इंटरव्ह्यूइंग पीपल, त्यामुळे मला कोणीतरी इंटरव्ह्यू करणं हे माझ्या दृष्टीने एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे मला पण ते जरा नवीन. I know, but I don't think I have laughed so much. आणि you were the only one who called me actually. जे मी तो WhatsApp ग्रुप केला तुझा, you were the only one who called to ask की what exactly are you doing, काय करतेस, कसं आहे. बाकीच्यांनी सगळ्यांनी ते WhatsAppच ऐकलं म्हणजे, and people showed up. So thank you very much for that also. आणि थँक्यू वन्स अगेन. This was great. आणि एन्जॉय हवाई. तिथे इतकं थंड आहे. सो यू आर रिअली लकी. आणि अजून किती दिवस राहणार आहेस तिकडे? अजून एक 2 महिने तरी. ओ माय गॉड. ओके 2 महिने आहे. चालेल. चल मग बोलूया आपण. आणि थँक्यू वन्स अगेन. खूप छान झाला इंटरव्ह्यू. आणि ऑडिओ बुकची खरंच सजेशन, टेक इट टू हार्ट. I think you will be fantastic. Thank you for that. Yeah. You will be fantastic. आणि तुझे पॉडकास्ट पण सुरू कर. जरूर. That will also work out very much, and I look forward to hearing that. And just sure. मी तुला I'll let you know as soon as it is done. Yeah. ह्याच्यावर पण मराठी विश्वाला पण we can send out a mail also about it की असं. Sure. Yeah. Start doing that. 2 मिनिटं. Thank you very much, Varsha. Thank you.